नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात। सायली आणि अर्जुनची पहिली संक्रांत सेलिब्रेशन करायसाठी सगळेजण खूप उत्साहामध्ये तयार झालेले असतात। सायली अर्जुन सुद्धा खूप छान तयार होतात। अर्जुनला बळच हलव्याचे दागिने घालण्यासाठी सगळेजण आग्रह करतात आणि सायलीला पाहून तो सुद्धा ते सगळं करण्यासाठी तयारही होतो। दोघेही खूप छान तयार झालेले असतात। सगळेजण ते दोघांचं खूप छान असं कौतुक करतात। आता इकडे काव्याला फोन येतो म्हणून ती बाहेर येते आणि त्याच वेळेस ती नागराज काकांना फोनवर बोलताना ऐकते। नागराज म्हणत असतो की तिला चांगलं व्यवस्थित बांधून ठेवा। मागच्या वेळेस पाहिलं ना महिपतच्या बाबतीत तुम्ही काय केलं। आता महिपत तिथून पळाला आणि कुठे गेला, पोलिसांच्या ताब्यात सापडला की नाही। मग तसंच आता मी तुमचा बॉस आहे, मी तुम्हाला पैसे देतो की नाही, मग आता मी सांगितलेलं काम व्यवस्थित करायचं आणि तिला घट्ट बांधून ठेवायचं, ती पळून गेली नाही पाहिजे। आता हे सगळं काव्य ऐकते आणि हे मला सायलीला सांगायलाच पाहिजे असं म्हणून ती धावत पळत आतमध्ये जाते आणि नागराजला कळतच नाही की काव्याने त्याचं बोलणं ऐकलंय। काव्य आतमध्ये येते खरी, पण सगळेजण खूप आनंदामध्ये असतात। सायली सगळ्यांना तिळगुळ देत असते, तिचं औक्षणही सगळेजण करत असतात, त्यामुळे ती त्यांना सगळ्यांना काही सांगूच शकत नाही। नागराज कोपऱ्यात बसून मोबाईल पाहत असतो तेव्हा अर्जुनला तो खूप राग येतो। सायली त्याला शांत बसा असं सांगते आणि ती स्वतःच नागराज काकाकडे जाते आणि म्हणते, आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही इथे याल म्हणून, पण तरीही आलात ना, आम्ही पाहुण्यांचं स्वागतच करत असतो, त्यामुळे तुम्हालाही वेगळी अशी वागणूक कोणी देणार नाहीये। आता नागराज खोटं खोटं तिच्याशी वागू लागतो की त्याला सुमनची किती काळजी आहे, पण खरं तर सायली त्याच्यावरती संशयच घेत असते। आता इकडे साक्षी घरी येते, ती पूर्ण चिकनाने माखलेली असते आणि सचिन तिला पाहून विचारतो की अगं काय झालंय। तेव्हा साक्षी खूप घाबरलेली असते आणि तिला मनात असताना सुद्धा त्याला काहीही सांगता येत नाही। ती त्याला खोटं सांगते की ॲक्सिडेंट पाहिला मी आणि मग त्यांना मदत करायला गेले, पण त्या गाडीचा स्फोट झाला, त्याच्यामुळे माझीही अशी अवस्था झाली। पण सचिनलाही कळतं की काहीतरी नेमकी मेजर प्रॉब्लेम झाला आहे, कारण साक्षी म्हणजेच त्याची ती समीरा खोटं बोलतीये। आता इकडे नागराज त्या गुंडांनी पाठवलेला व्हिडिओ पाहत असतो आणि भूमी त्याच्या जवळ जाऊन पाहते तर त्यामध्ये तिला सुमन काकूंना डांबून ठेवल्याचा व्हिडिओ दिसतो आणि ती म्हणते की सुमन काकू। तेव्हा नागराज खूपच घाबरतो, ती इथं कशी काय येईल असं तो म्हणतो, पण भूमी शब्द फिरवते आणि म्हणते की तसं नाही, सापडतील त्या, असंच मला म्हणायचं होतं। आता ती बाहेर येते आणि सखी काव्या दोघींनाही हे सगळं पाहिलेलं सांगते। तेव्हा काव्या सुद्धा सांगते की तिने नागराज काकांचं बोलणं ऐकलं आणि ते काय बोलत होते हे सगळं तिने सांगितलं। माझा त्या तिघीजणी मिळून प्लॅन करतात। सखी नागराजकडे जाते, तिळगुळ देते आणि माझे काही फोटो काढा, तुमच्याच मोबाईलमध्ये काढा असं बोलते। तितक्यात काव्या देखील तिथं येते आणि तो फोन घेऊन त्यातले सगळे पुरावे स्वतःच्या मोबाईलमध्ये घेते। नागराजला या गोष्टीचा तपासही लागत नाही। काम झाल्यावर त्या तिघी तिथून निघून जातात। नागराज म्हणतो, इथं राहून काही कळेल असं काही वाटत नाहीये, सायली अर्जुनची काहीच हालचाल नाहीये, त्यापेक्षा मी सुमनवर लक्ष ठेवलेलं बरं असं म्हणून तो तिथून निघून जातो। आता ह्या तिघीही अर्जुन सायलीकडे येतात आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतात। तेव्हा मात्र ते दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो। तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे। अर्जुन सायली सुमनपर्यंत कसे पोहोचणार हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।